हॅलो गाईज, खूप टायमानंतर ब्लॉग बनवते मी आणि खूप टायमानंतर म्हणजे 2025 ऑब्विसली फर्स्ट ट्रिप आहे माझी. तर मी चाललो आहे तर फिरायला. तर मला समजेलच पुढे ब्लॉगमध्ये मी कुठं चाललो आहे ते. सो स्टे ट्यून. आणि आता निघालेलोच आता मी इथून. आता आमची बँड्रावरून ट्रेन आहे, तिथं आम्ही पहिला बँड्राला जाऊया, तिकडून ट्रेनमध्ये बसून घुमणे. तर चलो आता पुढची जर्नी तुम्हाला मी दाखवते ब्लॉगमध्येच. गाईज, 1 तास आधी आलतो आम्ही या स्टेशनवर आणि आमच्या इथं ट्रेन आलेली आहे. आता मी बॅग वगैरे आतमध्ये ठेवल्यात तर थोडं जरा बाहेर आलोय, व्हिडिओ वगैरे काढतोय. आता जाऊया मग ट्रेन सुटायच्या आधी जाऊ. सॉरी. आम्ही गुजरातमध्ये पोचलोय आणि आता वाजले आहेत रात्रीचे 8. मम्मीने जेवायला काढलेलं आहे मस्त. आमचं पप्पा थंडवलंय. फुल थंडी आहे गाईज. तर किती थंडी असते हे किती पण आता काय. चला गाईज जाऊया आता. पप्पा जेवत नाही, पप्पा आमचं डायटिंग करते. आपण जाऊ बाबा. गुड मॉर्निंग गाईज. आणि येस, सकाळ झाली कारण की काल रात्री तर मी जेवलो आणि ब्लॉग तर मी काढला नाही बिकॉज जाऊन थोड्या लगेच झोपलो आम्ही. इथे नाही झोपलो बट स्टील काय ब्लॉग काढू, ते सगळं पूर्ण अंधेरा केलतात. तर आता आम्ही फायनली पोचलेलो आहोत. ते आम्हाला पोचायचं आहे. मला तुम्हाला दाखवेन ट्रेनच्या बाहेर गेल्यावर. बॅग वगैरे पॅक केलेले आहेत आम्ही. तर आता निघूया आम्ही. मग पुढचं काय आहे आमचं प्लॅन ते बाहेरच जाऊन डिसाईड करूया. चलो. फायनली आपल्याला दिल्लीला. तर आता आम्ही रेडी वगैरे झालो आणि आता आम्ही चाललो सगळ्यात पहिला रेड फोर्टला बिकॉज सेवन आणि रेड फोर्ट त्यामुळे आता आम्ही चाललो होतो पहिला रेड फोर्टला. सगळ्यात पहिला आम्ही खाऊया आणि मग रेड फोर्ट वगैरे जाऊया. और रेड फोर्ट के रेस्टोरेंट तो है नहीं थे. अभी हम ऐसे यहाँ पे आए हैं मिलते तो आप देखते क्या गाईज. कसा तरी एक रेस्टॉरंट भेटला आम्हाला. बघा इथं पण कोण नाही आहे, आम्हीच असं वाटतं मला. आणि तो पण व्हेज. संडेच्या दिवशी व्हेज. अरे बट नॉन व्हेज सगळे रेस्टॉरंट बंद आहेत सगळे. आणि इथं आम्हाला समजलं संडेला बंद असतात. रेस्टॉरंट तरी का बंद ठेवायच्यात? माणसं खायला येतात, टुरिस्टच खायला येतात. तरी म्हणजे संडे फिरायला नको का? सिरियसली दिल्लीला संडेला येऊ नका. संडे आणि मंडे. हां ॲक्च्युली मंडेला पण म्हणजे कसं मी तुम्हाला सांगितलं रेड फोर्ट बंद असतो, लोटस टेम्पल लोटस हाऊस तो बंद असतो, म्युझियम पण 2-3 आहे ते बंद असतात. ते संडे जो फिरायचा दिवस आहे तो त्यांचा रेस्ट दिवस आहे. म्हणजे त्या दिवशी आपण इथे फिरायचं नाही. जेवायला तर भेटणारच ना तुम्हाला नॉनव्हेज बाहेर. तर इथं मला व्हेज खायला लागेल असं तुम्ही समजू शकता काय परिस्थिती आहे माझी. एरिया वाईज इकडे बंद आहे. दॅट्स इट. वेल गाईज, असं वाटतंय मी खूप हेल्दी फूड खाऊन आले. बिकॉज इथं पनीर खालतं आम्ही आणि एवढा पनीर देतात नाही. सगळ्याचे ते ऑलमोस्ट पनीर टाकते आणि खूप सारा आणि खूप व्हेजिटेबल्स वगैरे पण होतो. चांगला होता कारण एवढा काय नव्हता. सो आता दिल्ली की स्ट्रीट पे है, हम जा रहे हैं रेड फोर्ट के यहाँ. चलिए ऐसे ही चलते चलते अब हम पहुँच गए हैं लाल किला देखने. सो यहाँ से आपको अंदर आना है एंड यहाँ साइड में ही राइट साइड में बुकिंग काउंटर है जहाँ से आपको टिकट लेने हैं ऑब्वियसली और लाल किला देखने अंदर जाने का है. मी हिंदी का बोलायला लागलो, चेंज होतं.
हाँ चेंजेस गाइस चेंजेस व्लॉग में कसे चेंजेस हो रहे पण नाही मराठी पण बोलू आपण असं काय नाही आता आपण बघूया आमचं पप्पा गेले पप्पाने आमचं तिकीट काढलं लेट्स गो चलते अभी बोल 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 काय बोलत होतीस आमचे ते शिवाजी महाराज आहेत ना त्या साईडचा हा फोर्ट आहे नाही नाही गाईस सरासर झूट गाईस पहिले काय बोलत 2 मिनिटं आधी बोलते गाईस जो फोर्ट आहे ना फोर्ट आमच्या आजूसनी म्हणली तर आजूस येईल तर इथे बांधायला काय मग आजूसने पंजूस राहू दे गाईड नको मला मी चाललो भाई शिवाजी महाराज खाली येतील वरून हाच महल आहे तिथं शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची 4 बोटे फाटली होती ओके ओके चला आता आतमध्ये जाऊ पाहिजे औरंगजेब पण आमच्या आजूचा मित्र होता बाय गाईज मी ब्लॉग एंड करत नाही पुढे जाऊन दाखवेन फक्त हिला नाही घेणार सोड 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 बाय 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 आई लाल किल्ला अरे आमचा पप्पा फ्रेम मध्ये आला तेव्हा आता आमचा पप्पा फोटो काढणार आहे पूर्ण फिरलो अख्खा अर्धा जास्त बाहेरून ना आता इथे एंट्री आली आमची हे बघा ही एंट्रन्स आहे मेन गेट इथे समोर आहे पण आम्हाला त्यांनी बॅक साईडला सोडली आणि आता एंट्रन्स पर्यंत आम्ही चालत आलो चला आता आतमध्ये जाऊ म्हणजे मला दाखवतो गाईज एंट्री केले गेले इथे तुम्हाला जाम सारे दुकान दिसणार आहेत हे बघा एक शॉपिंग सारखं मार्केट सारखं केलं यावेळी तर आतमध्ये एंट्रीलाच ही आमची मम्मी भेटली मला शॉपिंग करताना लगेच अरे तो पहिला आपण फोर्ट बघू मस्त मस्त आहेत गाईज मस्त मस्त आहेत हे बघा एंट्री केल्या केल्या इथून गाईज इथे एक म्युझियम आहे आता याच्यात काय आहे ते मला पण नाही माहिती आतमध्ये जाऊनच समजेल तर जायचं का नाही ते मला पण नाही माहिती आपण बघूया लाल किल्ल्याची कहाणी तिथं पण मस्त फोटो काढायचे आम्हाला म्युझियम गेला होता लाल किल्ल्याची कहाणी म्हणजे पूर्ण तो काय आपल्या किल्ल्याच्या बद्दल लिहिलेलं आहे इकडे आतमध्ये असं तेवढं लिहिलं आहे आणि प्लस फोटोज वगैरे असणार आहेत असणार नाही आहेत पहिला आता आपण फोटो काढू दमलो फिरून फिरून तिथं ऊन पडते आपल्यासारखं पाऊस पण पडत नाही आणि खूप मोठा आहे खूप बघणार का पण बस इथे इन्फॉर्मेशन वाचा आणि गाईड तर बेस्ट होईल तुम्हाला समजेल सगळं कुठं काय झालं काय नाही इथं एंट्रीला पण समथिंग 80 रुपीज फी आहे 80 रुपीज तिकीट आहे सॉरी पर पर्सन फक्त आम्ही अर्धा फिरलो आहे गेस अर्धा फिरलो आणि आता चाललो आम्ही बस झाला निघता इथून आणि बघते लोटस टेम्पल जायचं व्लॉगर आमचे दमले गाईज ड्रिंकिंग जाम गरम होते म्हणून मी स्प्राईट घेतलं चला आता चालायचंच पितात तर पितात ना खाली टाकतात पण रस्त्याला पण द्यायचं घूम के हो गया अभी हमारा रेड फोर्ट सिर्फ अभी तक और अभी बजे 4 आता इथून आम्ही जाऊया लोटस टेम्पल आय मीन लोटस हाऊस वगैरे बिकॉज तो 6 वाजता बंद होता म्हणून आम्ही इथून फटाफट निघलो मस्त आहे तरी पण आय एन्जॉयड नॉट ॲट ऑल ठीक आहे हिस्टोरिक प्लेससाठी ज्यांना हिस्टोरिक प्लेस आवडतो त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे मला फक्त रेड फोर्टला यायचा होता बस बाकी नाही आणि सेल्फी काढायचा होता आणि तर आता आपण इथून ऑटो करू नाहीतर ओला करू बेस्ट बघूया आता आणि जाऊया लोटस हाऊस जवळ बिकॉज इथून ते थोडं लांब आहे आणि आता आमच्याजवळ फक्त 2 hours आहेत
बिकॉज ते 6 वाजता बंद होतं, वाजलं 4 आणि तो आजच आम्हाला कव्हर करून घ्यायचा आहे. बिकॉज त्यासाठी कसं आहे की लाईक तो मंडे उद्या आणि मंडेला चालू नसतो, सो त्यासाठी आज आम्ही घाई करताना तर बघायला जात आहे. सो लेट्स गो, जाऊया आता. फायनली आम्ही लोटस टेम्पलवर पोहोचलो. आम्ही तिकडून ऑटो केली आणि ऑटोमध्ये ती लोक इथे यायचं एक 200 रुपये सांगतात, पण कमी करायचं. सो त्यामुळे 10-20-30 रुपये कमी केले आणि आम्ही आता लोटस टेम्पल झालं. ते बघा इथं पण चालायला लागतंय. चला आता इथूनच फोटो काढू ना जाऊ असं व्हायची इच्छा झाली अशी माझी. आतमध्ये आल्या आणि मीन्स खाली आहो त्याच्या. तर इथं अशी सिस्टीम आहे की इथून तुम्हाला हे पिशा घ्यायच्या, त्यातून चप्पल शूज जे काय असेल ते घ्यायचा, आताच घेऊन आतमध्ये न्यायचं. म्हणजे बाहेर पण ठेवायचं ना घालून जायचं, हातात घेऊन जायचे विषय. काय नवीन सिस्टम आहे, नवीन सिस्टम गाईस. चला आता इथे जाम गर्दी आहे असं, कारण की संडे आहे. तर बघूया आता कसं आहे पुढे, काय आतमध्ये नक्की काय आहे. आतमध्ये इथं फक्त काहीच नाही, जस्ट आपल्याला इथं शांतपणे बसायचं असतं. बेस्ट कॅमेरा अलाउड नाही आतमध्ये. चलो आता आम्ही निघालेला तिथून आणि जसं आता आमचा प्लॅन होता कुतुब मिनारला बघायला, बट कुतुब मिनार बंद झालेला आहे. 7 बघा कुतुब मिनार जायचं आता बंद झालेला आहे. 5ला बंद होता आणि आता बघतोय आम्ही जाऊ आता इंडिया गेट वगैरे फिरू, राष्ट्रपती भवन वगैरे बघायला जाऊ. बिकॉज तेच चालू आहे आता. वेल मार्केटिंग पण इथं आहे, सरोजनी मार्केट आहे, तो आता बंद होईल जेवढा आम्ही फिरतोय तेवढ्यापर्यंत. तो आम्ही आता नेक्स्ट डे करू. आणि कुतुब मिनार काय मला वाटतं आमच्या नशिबात आहे, कारण की उद्याला पण आमची जी ट्रेन आहे ती संध्याकाळी आहे. सो आय डोंट थिंक सो. लेट्स सी, बघूया आता कसं काय ते. ऑटोमध्ये 15-20 मिनिटं बसून आम्ही पोहोचलेलो आहोत इंडिया गेट जवळ. आणि इंडिया गेट जवळ आले तर आता मी फोटो काढू पहिला. बघा ऑलरेडी फोटो काढायला घेतलाय. अजून एवढं बघण्याचं काहीच नाहीये, मीन्स जस्ट इंडिया गेट हा एकच आहे. आणि इथून एकदम असं झूम करून बघितला तर इथे राष्ट्रपती भवन आहे, तो बघायला जाऊ. लेट्स गो. पहिला इथे फोटो वगैरे काढू आणि थोडासा फिरून घेऊया आपण. मम्मी चल. ही माझा ब्लॉग काढत नाही कधीच नाही. एक्झिट साठी आपल्याला वरून खाली यायचं आहे आणि इथे वरती रोड आहे. सो तो रोड वरून क्रॉसिंग नाही आहे, त्यामुळे आपल्याला खाली येऊन खालून त्या साईडला रोड क्रॉस करायचा आहे. आणि त्या साईडला रोड क्रॉस केला त्यामुळे डायरेक्ट आपण जातो राष्ट्रपती भवनच्या रोडला. तिकडूनच पुढे पुढे आपण आता जाऊ राष्ट्रपती भवन बघायला. असं वाटतं संध्याकाळचे वॉकिंगला आले मी इथं चांगले कपडे घालून. हे बघा एवढा मीन्स ते इंडिया गेट पासून आम्ही चालत आलो. आता अजून राष्ट्रपती भवनपर्यंत जायचं आहे. गुड. जमलो मी जाम चाललो आम्ही राहील. वाह गाइज, हाँ माँ बाप और बेटी फक्त ब्लॉग साठी. हा गाईज यांचं असंच असतं, मला टाकतात नाशेच फिरतात. ओ माय गॉड, देखा देखा गाईज फादर्स डे सेलिब्रेशन चालू आहे यांचं.
आणि सेलिब्रेशन असं आहे का 10 किलोमीटर चालतोय आम्ही. कमी आहे जाम झाला ते माझ्यासाठी खूप चाललं. हा आज आमच्या ब्लॉगरचं 5 किलो वजन कमी झालेलं आहे. आणि नंतर ते 10 किलो जेवणार आहे. राष्ट्रपती भवन बघायला आम्ही जवळ पोहोचलो होतो. माहिती मी सांगितलं त्यांना सस्पेन्स घालवला. नंतर 10 किलो जेवणार आहे. नाही तर नॉनव्हेज पण नाही भेटत 10 किलो जेवायला. व्हेज खायची मत आली इथं आता. सिरियसली रेस्टॉरंट चालू नाहीये नॉनव्हेज. नाही सिरियसली नाहीच आहे. येऊ नका काय दिल्लीला तुम्ही संडेला इथं मंडेला पण नका येऊ. पोचलो. हा खूप स्ट्रगल केलंय बोलते गाईस. काय मग किती सकाळपासून चालतं ते तर आहे पण बघा आता पोचलो आम्ही ऑलमोस्ट. आता म्हणजे समजतं की 26 जानेवारीला काय ते परेड करतात, काय किती त्रास होतात. राहू दे आता राष्ट्रपती भवन बघू आपण. आता आपल्याला जाम दुःख झालं इथं. माझे पाय दुखतात लिटरली. एवढा चाललाय गाईस तो. कुठं इंडिया गेट राहिला आणि आता मध्ये मध्ये फोटो काढू का माझा कॅमेरा. अरे भाई 90,000 फोन का घेतले मी. का 90,000 फोन घेतले मी फोटो काढायला ब्लॉग काढायला. राहू दे चला. वेल गाईज आम्ही एवढं चालून आलो ते ठीक होता पण ह्याच्या पुढे नाही जाऊ शकत आहे आता. ते काय करायचा. इथं काय इथूनच फोटो वगैरे काढू इथूनच दाखवू तुम्हाला पण. राहू दे. तर मी चॅट करायला थांबले. ऑब्वियसली दिल्लीची चॅट आहे बनती आहे. मम्मी आमची इथं व्हिडिओ कॉलवर आहे. हे बघा व्हिडिओ कॉल चालू आहे इथं सगळ्यांचा. आणि पप्पा इथं आमचा अजून बसलाय. आम्ही असं विचार केला की लगेच बघितल्यावर जायचं बट नाही. आम्ही थोडं थांबलो बिकॉज मला माहिती आहे तिथे लाईटिंग वगैरे असते आणि इथे थांबण्याचं खूप वर्क झालं आहे आम्हाला. हे बघा एवढं मस्त वाटतं नाही आहे. आता व्हिडिओ तेवढा दिसत नाही आहे नीट पण समोरून खूप मस्त वाटते. आणि प्लस हा जो इंडिया गेट इथे बघताय ना तुम्ही ह्याची पण लाईटिंग केलं आहे. हे पण खूप मस्त वाटतंय. खूप मस्त वाटतंय इथून. खूप मस्त आहे. खूप मस्त आहे. तर झालं आमचं हे पण बघून. आता आम्ही निघूया इथून जाऊया आणि मग सगळ्या रूमवर रेस्ट करूया. बाकीचे जे आहे ते उद्याला. चला आता मला अजून शूट घेऊ द्या. गुड मॉर्निंग गाईज. आणि आज नेक्स्ट डे. सो आता आम्ही रेडी वगैरे झालो. रूम वगैरे सोडले आम्ही. आता आम्ही लिफ्टमध्ये आहोत आणि आम्ही चाललो आता दुसऱ्या साईड सीइंग करायला दिल्लीमध्ये. पायऱ्यावरून गेले तर आता जाऊया बाहेर आणि फिरूया अजून दिल्ली. चलो. वेल गाईज आम्ही असं डिसाईड केला की मेट्रोने जायचा आणि आता आम्ही आलो मेट्रो स्टेशनवर. आणि यांचं मेट्रो स्टेशन अंडरग्राऊंड आहे. तर आता आम्ही चेकिंग वगैरे केलं आहे. हे बघा चेकिंग वगैरे असते केली. आणि आता येल्लो लाईन मेट्रो स्टेशन आहे इथं. तर इथं आम्ही जाणार आहोत. इथे आम्हाला आमची कुतुब मिनारला जायला मेट्रो भेटेल. चला आता जाऊ तिकीट वगैरे काढू. तिकडे विचारूया त्यांना थोडं अजून काय आणि मग मेट्रोने कुतुब मिनारला जायचो. गाइस फाइनली मेट्रो में बैठ गए अभी हम लोग. जसं आम्ही खाली आलो तसंच मेट्रो लागली होती आणि त्याच्यात आम्ही बसलो. तेव्हा फर्स्ट टाइम जशी काय मी 10 वेळा बसते ना मेट्रोमध्ये. तर इथे ना इथे आपल्याला स्टॉप दाखवतात कुठले स्टॉप कुठे नाही. आणि आपण कुठल्या स्टॉपवरच ना ते ग्रीन सिग्नल दाखवतात. तर आता आमच्या स्टॉपला जरा खूप टाईम आहे. तर थोडं तेवढ्याला आम्हाला बसायचं आहे. कसं वाटतंय. मस्त. आम्ही आता उतरलो मेट्रोमधून. मस्त
आमचा एक्सपिरियन्स होता आणि आता आम्ही डिसाईड केला की इथून बसच जातात कुतुबमिनारसाठी. सो आम्ही परत बसने ट्राय केली. सो इन केस आमचा पप्पा गेलं आहे ऑटोमध्ये विचारायला, पण बघूया आता काय बेटर होते ते. आता त्याच्यानेच जाऊया. काय नुसतं चालायचं. हा ॲक्च्युली कुतुबमिनार पण आता जिथे आपण थांबू ना तिकडून आतमध्ये जो पिल्लार आहे ना तो बघायसाठी पण आतमध्ये चालत जायचं आहे. तो मीन्स पूर्ण असं जायचं तिकडे पण चालायचं आहे. रेस्ट करायला चालायचं आहे. चालायला चालल्यावर काही समजत नाही दोन्ही. कुतुबमिनार जायचं आतमध्ये वरती टॉपला. इथे जास्तच नखरे असतात. आई आलं मग परत कोण नाही वरती टॉपला कोण जाऊन देणार. त्यांचे एवढं पैशात घेते एंट्रीला 30 रुपये. नाही रे, हा वाटतं. मी त्याला 60 देते. फॉरेनर लोकांनी 550 आहेत. नको, मी 60 देईन, पण मला टॉपलाच जायचं. ते कसं आयफेल टॉवरला कसं वरती नेतात. तो आयफेल टॉवर आहे मग काय सुद्धा हे कुतुबमिनार आहे आपला. इंडियन पॅरिस. आम्ही इंडियामध्ये पॅरिस इंडिया मधला अजिबा आहे. इंडिया मधला साईडला झुकते पण पडत नाही खाली. काय तो लर्निंग पॅरिस ऑफ पीसच आहे. असं आहे ना. हा पण आहे. काय पण बोलले तू. क्रॉस आहे हा. बघू बाई बघू आपण. क्रॉस आहे सांगते ना, बघूया आपण. बघू चल. हे आलतो मी लहानपणी. कधी रे? आजच नाही सगळे आजच संध्याचा 16 यायचं. आपण जाऊ एंट्री जायला. चला आपण जाऊया इथे. गाईज हा मेन एंट्री आहे आणि मेन एंट्रीच्या एक्झॅक्ट समोर तुम्ही इथे तिकीट काढू शकता. इथे कसं आहे माहिती आहे का, इफ अगर तुम्ही कॅशने तिकीट काढताय तुम्हाला 40 रुपीज तिकीट आहे आणि इफ तुम्ही ATM आणि डेबिट कार्डने तिकीट काढताय सो तुम्हाला 35 रुपीज तिकीट आहे आणि फॉरेनर्सचे वेगळे रेट. सो ATM डेबिटचे असं जास्त 5 रुपये असतात, तुमचे जास्त नाही. आता आमचे मम्मी पप्पा गेले तिकीट काढायला. मी थांबला इथे गेटमध्ये. एंट्री केलं इथे जाम जुना पुराणा ताजमहल सारखं वाटतंय. जाऊ दे. हे बघा इथे काय हाय बघू आपण. चुप रे. यू बघा कुतुबमिनार. काय आपण नंतर जवळ जाऊया तिकडं. पहिलं आपण कुठं चाललं. इथं आमचं मस्त आहे रेस्ट करत आहे. बघा हिला फोटोशिवाय काय सुचत नाही. हे जुना पुराणा महल आहे. इथं आतमध्ये एंट्री नाही आहे. हे असंच गेट सारखं आहे. इथं पण आपण फिरू आता. गाईज दिसतंय जरासंच फक्त मोठा आहे, जास्त नाही. म्हणजे जसं माझ्या हाईटला आला असतं जरा छोटा असला असतं तर चांगलं आहे. जरा जास्त हाईट वाढवलं त्यांनी. चुकी त्यांची आहे. आता फोटोमध्ये पूर्ण येत नाही इथून. आपण तरी पण घेऊ. कुतुबमिनारच्या बाजूला हे सगळे पिलार्स आहेत. ये माहिती नाही काय, पण आता आमच्या मम्मीला इथं उभं राहून फोटो काढायचा चालू आहे. मी तिथे जाते. वाव. हे 2 गेट होता वाटतं यो. हा गेट सारखा होता. हे बघा इथं पण तसंच आहे. इथून तुटलंय यो. अरे हो बाबा जा. ब्लॉग पण काढून देत नाही मला. हे तर मी ब्लॉग मध्येच टाकणार आहे. हिची अशा हरकत असतात काही. म्हणजे मला खालीच थांबायचं. मी का वरती चाललोय फोटो काढायचा आमच्या मम्मीला. मस्त आहे आज. क्लायमेट पण मस्त आहे आजचा. फोटो पण ठीक आलेत माझे. काय फायदा नाही. आता माझे तर कोण फोटो काढवले तर खाली आहे नाही. वरती जाऊ. हे बघा असं आहे इथे वरती. हे दोघं इथं आहेत. हे पिलार्स आहेत सगळे इथे. हा एक आयर्न पिलार आहे इथे.
आणि ह्याच्यावर ना मी ते बघा दाखवते, संस्कृतमध्ये स्क्रिप्ट पण लिहिलेली आहे आणि याची जी हाईट आहे ना आता ही 7.20 मीटर्स आहे आणि प्लस 93 सेंटीमीटर जी हाईट आणि याची अंडरग्राऊंड आहे आणि हा ऑलमोस्ट लाईक 1600 इयर्स पासून असाच आहे आणि इथं असं सांगितलेलं आहे की आता याच्या खालचा जो पार्ट आहे ना त्याला थोडी थोडी रस्टिंग लागत चालले, मीन्स वरती तर अजून काही दिसत नाही, मीन्स एवढी वर्ष झाली तर आहे तसाच आहे मीन्स त्या टायमापासून. तो खूप मस्त आहे. पण इथे बघू हा गेट सारखं आहे काहीतरी, त्याच्यावर पण जे आर्किटेक्चर केलं ते खूप भारी वाटतंय बघा. आमच्या मम्मी पप्पांचे फोटो संपत नाही, चला आपण पण काढू. आप देख सकते हैं ये कुतुब मीनार के पीछे एक गेट, टूटे गेट के पीछे सिर्फ ये टूटी फूटी दीवारें. ये देखिए ये भूल भुलैया जैसा कुछ है इधर बनाया गया है. देखते हैं अभी हम आगे जाके क्या है. बस फोटो खींचने के लिए अच्छी जगह है ये और कुछ नहीं. वो भी मेरे फोटो अच्छे आए नहीं. देखो अब मेरी मम्मी जाएगी इस दीवार के पास फोटो खींचवाने. देख बोला ना मैंने. तो बड़े अच्छे रहे फोटो. ये और एक टूटा महल. वाव यो मस्त आहे काहीतरी. कुतुब मिनार वगैरे फिरून आलो आम्ही आणि आता आम्ही असं डिसाईड केलं परत की सरोजनीला जायचं आहे. सो सरोजनीला जायला पण आम्ही आता मेट्रो स्टेशनवर आलो आहे. तिथे मेट्रोमधून तिकडे जाऊ परत. तिकीट वगैरे काढूया. चलो आता आम्ही मेट्रोमधून बाहेर निघलोय. लाईक आम्ही 2 मेट्रो चेंज केले सरोजनीमध्ये यायला. सो इथून आता आम्ही बाहेर निघलो की बघूया की आपल्याला ऑटो करायचं आहे की नाही. जर बाय वॉक असेल तर बाय वॉकने जाऊ. लाईक आता बाहेर जाऊनच समजेल आपल्याला ते. तर चलो चालते की. हाय गाईज, आम्हाला इथं न्यू फ्रेंड भेटलेले आहे तिथे. हे आमचे न्यू फ्रेंड्स आहे. यावेळी आम्हाला मदत केली गाईज. आम्हाला मेट्रो तर माहिती नव्हता काय, तर त्यावेळी सांगितलं की एक ट्रेन बदलून दुसऱ्या ट्रेनमध्ये जायचं. नशीब नाही तर आम्ही कुठं फिरत बसलो असतो. लेट्स गो. तिकीट चेक करूया आपण. मला तिकीट तिकीटचे हलजाम खराब केले मैंने. दूसरा टिकट लिया मैंने फ्री ऑफ कॉस्ट था ऑब्वियसली. वो उनकी गलती है, वो काम नहीं कर रहा था. ऊपर जा रहे हैं अभी हम. देखते हैं अभी आगे कैसे जाते हैं. दिल्ली में आके अगर आप सरोजनी मार्केट नहीं आ रहे हो तो उसका कुछ फायदा नाही आहे. सो लेट्स सी आता आपण आतमध्ये जाऊ आणि बघूया आपल्याला काय काय भेटते. 250ला कॉटनमध्ये ड्रेस भेटत आहेत. जाम मस्त आहेत ड्रेस. क्वालिटी पण मस्त आहे. इथे 200ला स्कर्ट आहेत. अजून पण खूप सारं येतं. बघूया आता आपण पुढे जाऊन. शर्ट मस्त आहे गाइस. ये देख रहे हो 250 का है. इतना 250 और ये हम पहने इधर
9:30 का इधर, क्या मतलब मेरी इज्जत है कि नहीं कुछ इधर। रोना आ रहा है कैसे मम्मी यार, बेइज्जती हो रही है मुझे ऐसे लग रहा है मेरे को। गाईस तर आता आम्ही सरोजिनी लाईक खूप फिरलो आणि ते लाईक डिसअपॉइंटमेंट आहे ऑलवेज। मी विचार केला की खूप शॉपिंग करेन आहे लाईक, बट इथे आपल्यासारखंच आहे मार्केट, काय डिफरन्स नाही आहे। म्हणजे प्राइस पण थोडीच आहे अशी आपल्या एवढी, पण आपण जर ते भाव केला तर कमी करतात पण, बट नवीन असं मला काही दिसलं नाही की एक वेगळं काय असेल काय नाही। बट स्टील मी थोडेसे 2-3 कपडे घेतले तर आता मम्मीसाठी आमची छोटीसाठी वगैरे, बट दुसऱ्यांसाठी असं घ्यायचं बोललं तर आपल्यासारखं सेम आहे, जो वर्थ इट नाही एवढा काय। फक्त एवढंच का की हा खूप मोठा मार्केट आहे, खूप म्हणजे खूप, आणि आपण कमी करतो कमी करतात असं एवढं आहे बस। बट बाकी असं बघायला गेलं तर सगळं सेमच आहे आपल्यासारखं। फॅशन बघायला गेलो परत कपडे स्टाईल वगैरे सगळं सेम आहे इथे, सगळं आपल्याकडे भेटतंय। ठीक आहे आता चप्पल वगैरे बघताय, चल आमची मम्मी एवढा घेतलंय हिने, पण ते असंच काय मस्त वाटतंय, बघूया 250 देते कमी पण करता येईल। मी आता जेवायला होतो, त्यांचे जेवण वगैरे झाले, आता आमचं रेडी झालं, आता सगळं आम्ही चाललो निघतो इथून। आता शॉपिंग केलं एवढी काय माहिती नाही, मला तर सामान उचललं आहे मी काय पण, बघूया आता। चला जे निघू पहिला आम्ही बघायचं की नाही, पुढे जायचं की नाही, तर नसेल जायचं तर डायरेक्ट रूमवरून आता आमची ट्रेन आहे दुसरी, तुम्हाला पुढे समजेल कुठे चाललं। जाम भारी काम केलं आहे आम्ही, तिकीट काढलेले आम्ही न्यू दिल्लीचे, हां मेट्रोमधून पोचलो, न्यू दिल्लीला पोचलो, पण बाहेर निघलो आणि त्याच्या पुढचं स्टेशन होतं, म्हणजे एक स्टेशन सुरू होतं चांदनी चौक, आणि आमच्या पप्पा तिकडे जायचंच होता, परत तेच ट्रेनमध्ये बसलो आणि आता उतरलो आम्ही चांदनी चौकला, आणि आता आम्ही चाललो चांदनी चौकच्या मार्केटमध्ये, बिकॉज आमच्या पप्पाला बघायचं होतं दिल्लीचं चांदनी चौक। आता आलो आहे तर सगळं बघायचंच आहे, म्हणून आम्ही डिसाईड केलं की जाऊ दे। आणि आता 5 वाजून गेलेत, 7ची आमची ट्रेन आहे इथून परत। माहिती नाही आमचं काय होईल आणि काय नाही, पण आम्हाला मार्केट फिरायचं, चांदनी चौक बघायचं हे नक्की आहे। हे बघा दोघं जण, पप्पा कसं वाटतंय चांदनी चौकचं स्वप्न पूर्ण करून? बरं झालं मी इथं पोहोचलो ते, हां दिल्लीला येऊन काय माझा मतलब नव्हता, चांदनी चौकला आलो तर, हां पण आता मी इथे येणार, चांदनी चौकमध्ये फिरणार, दौलत की चाट खाणार आहे। म्हणजे हा दिल्लीमध्ये चांदनी चौकला जाऊन आलं एवढं फक्त जरा बघायचं आहे, मी सांगायचं आहे, त्यासाठी एवढे कष्ट केलेत आम्ही। चला आता दौलतची चाट खायला, आणि दौलतची चाट काय असते आम्हालाही माहिती। अरे इट्स काइंड ऑफ स्वीट। सो गाईज आमच्या पप्पाला दौलतची चाट खायची, दिल्लीचा फेमस स्वीट आहे, सो ते खाण्यासाठी आम्ही आता इथं, कुठली गल्ली आहे ही? पराठा गल्ली, पराठेवाली गल्ली, इथं खायला वगैरे भेटतं, स्ट्रीट फूड अँड ऑल, बट लेट्स सी इथे हां इथे ड्रेस बीस मस्त भेटतात, कपडे भारी भेटतात गाईज, हे बघा। पण आम्हाला जे पाहिजे ते नाही भेटत आमच्या पप्पाला, हे चांदनी चौकचं मार्केट। इथे ड्रेस एवढे भारी भारी शॉप आहेत, तुम्ही येऊ शकता इथं बाई शॉपिंग करायला दिल्लीला। सिन्स वेअर इन चांदनी चौक, मग ते चंद्रिके चाचावाला बोलून दाखव चल पटकन। चंद्रिके चाचाने चांदी के चमचे से चुकला पप्पा तुम्ही आता तुम्ही भाग के किधर जा रहे हो, तो बोला चंद्रिके चाचाने चंद्रिके चाची को चांदनी चौक में चांदी के चमचे से चटणी चटाई। अरे रे 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 दोघांच्या मध्ये ते चुकतंय, दोघांच्या मध्ये चुकलंय। परत काय नाही परत बिरत नसतं असा। एकदा चंद्रिके चाचाने चंद्रिके चाची को चांदनी चौक में चांदनी चुकला चला राव चांदनी नाही होत आहे, मम्मीशी नाही होत आहे, हार मान मम्मी हार मान, नाही होत आहे, चल चल चल
अजून तेच ट्राय करते. काय हे काय घेतलंय? लस्सी रबडी मिक्स आहे. आणि हे ओके कसं आहे? मला पण एक बाईट मला पण. भारी आहे. झाला काही चमचा चांदणी चौक फिरून 15-20 मिनिटात. जे पाहिजे होतं ते भेटला नाही, पण आमचं आता तिकीट काढलं आम्ही दिल्लीचा, न्यू दिल्लीचा. चाललो आता आम्ही परत मेट्रोने न्यू दिल्लीला. आमचा पप्पा खायचं राहिलं. आमच्या पप्पाचा माझा राहिला खायचं दौलत की चाट. ते थंडीमध्ये मिळते. आता माझ्या स्वप्नासाठी परत यायला लागेल मला दिल्लीमध्ये थंडीमध्ये. ये काय म्हणजे आम्ही परत येणार दिल्लीला थंडीमध्ये. आता नाही येणार, लगपत कधीतरी येणार तेव्हा परत ब्लॉग काढणार. आता जाऊ आता. काय मला घेऊन नको येऊ म्हणजे मम्मी नाही येणार गाईस. आम्ही दोघंच ये कोई बात नहीं, हम अकेले फिर लेंगे किसी और को लेके. प्लेटफॉर्म माझा पडला तिकीट.